मित्रांनो, मोदी साहेबांनी खूप छान छान कामं केलेली आहे. म्हणून 4 जूनला 404 सीटा त्यांची येणार. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. त्यांनी कधीच कोणाला कधीच नावं ठेवलेलं नाही. त्यांच्या भाषणामध्ये फक्त उल्लेख हा 140 कोटी परिवारांसाठी, म्हणजे त्यांच्या परिवारासाठी, म्हणजे आपल्या परिवारासाठी ते विचार करत आहे. आणि ते म्हणतात ना, हा 140 कोटी हाच माझा परिवार आहे. मी जे करतोय हे माझ्या परिवारासाठी करतोय आणि करताय. आता इतर देशांमध्ये सुद्धा लोक असे मोदी साहेबांना घाबरतात आणि बाकीचे काही देश मोदी साहेबांचा जय जयकार करतात. आणि मोदी साहेबांचं बोलणं एकदम स्पष्ट असतं. जे करतात ना, स्वतःच्या धमकवर करतात. फिर एक बार मोदी सरकार 404 सीटं येणार 4 जूनला. आणि पुन्हा एकदा आमचे भोलेनाथ 33 कोटी देवी देवता आणि 33 कोटी देवी देवताचा आहेच, तर 140 कोटी हा परिवार, त्यांचासुद्धा आशीर्वाद राहणार. आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब 404 सीटं घेणार. मी सुरुवातीपासून बोललेलो मित्रांनो, मोदी साहेबांनी 400चा नारा दिलेला आहे, मी 404चा नारा दिलेला आहे सुरुवातीपासून. आणि माझा विश्वास आहे प्रत्येक ठिकाणी आमचे कॅन्डिडेट चांगल्या मताने निवडून येणार. नाशिकमध्ये सुद्धा आमचे काही कॅन्डिडेट एक्झॅक्ट पोल मी दाखवलं आहे, पण ते सुद्धा 101% निवडून येणार. हा आमचा विश्वास आहे. आम्ही 140 कोटी लोकांनी मोदी साहेबांकडे बघूनच मत केलेलं आहे. हे माझं मत. हे मत आपण केलं आहे. हे मत आपण केलं म्हणजे डायरेक्ट आमच्या मोदी साहेबांपर्यंत जाणार. आणि आमच्या आप्पांनी सुद्धा खूप छान छान कामं केलेलं आहे. म्हणून सांगतात ना, सबका विश्वास, सबका प्रयास, फिर एक बार मोदी सरकार. जय सियाराम.